बहुधा एकीकडे BSIची ॲन्युअल जनरल मीटिंग असते, पण दुसरीकडे साखराच्या क्षेत्रामध्ये, ऊसाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख मंडळींचा एक सोहळा अशा प्रकारची ही संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना असते. अशा कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित आपल्या BSIचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय अजितदादा पवार, सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील, दिलीपराव वळसे पाटील, जयंतराव पाटील, पतंगरावजी कदम, हर्षवर्धनजी पाटील, शंकररावजी कोल्हे, जयप्रकाशजी दांडेगावकर, इंद्रजित मोहिते, शिवाजी बापू नागवडे, शिवाजीराव पाटील, बबनदादा पाटील, सतीश पाटील, राजेशजी टोपे, दिलीपराव देशमुख, कलाप्पा आवाडे, अप्पा आवाडे, बाळासाहेब पाटील, शिवाजीराव देशमुख, आपले साखर आयुक्त विपिन शर्मा. मंचावरील कोणाचं नाव सुटून घेतलं असेल, कारण हा मंच इतका तसा वजनदार आहे की कोणाचे नाव सुटलं तरी ते माझ्याकरता अडचणीचंच आहे. तर मंचावरील सर्व अतिशय सन्माननीय अतिथीगण, या ठिकाणी साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व अग्रज, ज्यांना आपण कॅप्टन करू शकतो, अशी सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आज ज्या सर्व लोकांना या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करेन. BSIने एक अतिशय उत्तम परंपरा या ठिकाणी सुरू केली आणि या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एकीकडे शेतीच्या क्षेत्रामध्ये, ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं आणि आपण बघितलं की त्या संशोधनातलं ज्या काही जाती तयार झालेल्या आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणात उत्पादकता देखील वाढते आणि म्हणून मोठं संशोधन या ठिकाणी केलं जातं. आणि त्या संशोधनातनं केवळ शेतीच्या क्षेत्रात नाही तर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधनाच्या माध्यमातून आपली उत्पादकता कशी वाढेल, विविध प्रकारच्या उपपदार्थांच्या माध्यमातून आपली कारखानदारी अधिक शाश्वत कशी होईल आणि त्यातनं शेतकऱ्यांना अधिक फायदा कसा मिळेल याचाच प्रयत्न सातत्याने या ठिकाणी केला जातो. आणि आज त्याचाच परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की ज्यावेळी व्यक्ती असतील, संस्था असतील, कारखाने असतील यांचा आपण सत्कार या ठिकाणी करतो त्यावेळी लक्षात येतं की आपल्या राज्यामध्ये आपल्यासारखी सगळी मंडळी किती मोठं काम या संपूर्ण क्षेत्रामध्ये करताय. काही ठिकाणी आपण बघितलं की जे आपले कारखाने आहेत त्या कारखान्यांची जी काही गाळप क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून कशा प्रकारे अतिशय उत्तम उतारा घेतलेला आहे. त्या ठिकाणी कारखाना बंद असण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. काही ठिकाणी जो ऊसाचा उतारा आहे, खोडव्याचा उतारा आहे तो इतका चांगला घेतलेला आहे. मगाशी 143 टनाचा एक उतारा त्या ठिकाणी सांगण्यात आला. त्यामुळे एक एक जो आकडा आहे हा आकडा अक्षरशः आश्चर्यचकित करणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण मनामध्ये आणलं तर किती उत्तम काम करू शकतो. आपले शेतकरी असतील, आपले कारखाने असतील, या संदर्भातली ही सगळी जी काही संकल्पना आहे ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या समोर येते आणि आपण हे स्वागत करत असताना आपली अपेक्षा देखील हीच आहे की ज्या लोकांना आपण पुरस्कार देतो त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी अधिक चांगलं काम केलं पाहिजे आणि ज्या लोकांना पुरस्कार मिळत नाही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की या सर्व मंडळींकडनं प्रेरणा घेऊन आपल्याही संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला कसं उत्तम काम करता येईल, आपल्याला कसं उत्पादकता वाढवता येईल, कशी कॉस्ट कटिंग आपल्याला करता येईल, या संदर्भातल्या सर्व बाबी ज्या आहेत त्या बाबी आपणही अधोरेखित कराव्या आणि आपापल्या क्षेत्रामध्ये त्या बाबींना योग्य प्रकारे आपण त्याचा अवलंब करावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझ्याकरता देखील हा कार्यक्रम याकरता महत्वाचा असतो की यातनं खऱ्या अर्थानं या क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींची भेटी होतात आणि त्यातलं पवार साहेबांसारख्या एका व्यक्तीचं ज्यांचं या क्षेत्रावर प्रभुत्व आहे त्यांचं मार्गदर्शन असेल, वेगवेगळे रिपोर्ट्स असतील, या माध्यमातून क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, काय अपेक्षा आहेत, काय केलं पाहिजे, अशा अनेक बाबी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मला समजत असतात आणि म्हणून या कार्यक्रमात येताना मला देखील अत्यंत आनंद हा होत असतो. शेवटी आपल्या
ऊस कारखानदारीने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या शेतीचं जे काही चित्र आहे ते चित्र गेल्या अनेक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बदलवलं आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात समृद्धी आणण्याचं काम हे या कारखानदारीने केलं. आणि आज देखील आता जागतिकीकरणानंतर आता आमची जी कारखानदारी आहे ही केवळ आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये स्पर्धा करत नाही, तर आपल्याला जागतिक स्पर्धा देखील करावी लागते. दरवेळेस आपण ज्यावेळेस बैठका घेतो या संदर्भात विचार करतो, त्यावेळेस ब्राझीलमध्ये काय चाललंय, अन्य देशामध्ये काय चाललंय, मॉरिशसला काय चाललंय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय काय नेमकं होत आहे या गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपल्याला आपली धोरणं देखील ठरवता येत नाही. बाजारपेठेवर देखील जागतिकीकरणाचा एक मोठा परिणाम आहे. त्यामुळे अनेक वेळा स्टॉक असताना साखरेचे भाव इतके पडतात की त्यातलं एफआरपी कशी द्यायची हा देखील प्रश्न उपस्थित होतो किंवा कधी कधी मग ते भाव वाढतात तर ते देखील आसमानाला टेकतात. म्हणजे वाढलेले भाव देखील शेवटी सरकारला त्याच्यावरही नियंत्रण आणावं लागतं, स्टॉक लिमिट टाकावे लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना आता ज्या प्रकारचं संशोधन हे आपण कारखान्याच्या क्षेत्रात केलंय, शेतीच्या क्षेत्रात केलंय, त्याच प्रकारचं संशोधन आपल्याला आता हे जे काही साखर तयार झाल्यानंतरचं मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंट मध्ये देखील आपल्याला करावं लागेल. कारण त्याच्यामध्ये जोपर्यंत अधिक ट्रान्सपरन्सी येणार नाही, अनेक वेळा हा जो चढ उतार आहे या चढ उतारामध्ये बऱ्याच वेळा काही महत्वाचे प्लेयर्स असे असतात की त्यांना त्याचा फायदा मिळतो, तो त्यांचा धंदा आहे, पण तो फायदा अनेक वेळा कारखान्यांना मिळत नाही, तो अनेक वेळा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे यातनं आपल्याला अधिक पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था, पारदर्शी म्हटल्यावर इतका जोरात आवाज आला, अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला निश्चितपणे उभी करावी लागेल. आणि आज आपण बघितलं की गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळात बराच काळ साखरेचे भाव कमी होते, मग ते हळूहळू चढायला लागले. गेल्या काही महिन्यात थोडे भाव चांगले झाले, पण त्यावेळी काही सगळ्या कारखान्यांजवळ साखर देखील नव्हती, ज्यांच्याजवळ होती त्यांना त्याचा थोडासा फायदा झाला. काही लोकांच्या तक्रारी अशा देखील होत्या की साहेब भाव मार्केटमध्ये दिसतोय, आम्ही त्याची विक्री करता टेंडर काढलं तर कोणी येत नाही, टेंडर घेतलं तर ते उचलत नाही, अशा अनेक समस्या निश्चितपणे या क्षेत्राला आज भेडसावतात आहे. आणि म्हणून याच्याकरता एक अतिशय बृहद अशा प्रकारचा विचार आपल्याला करावा लागेल. एक गोष्ट मात्र निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचं सरकार आल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका होती की सरकार हे सहकाराच्या पाठीशी उभं राहील का, हे साखर कारखानदारीच्या पाठीशी उभं राहील का. पण मला असं वाटतं की ही शंका आता कोणाच्याही मनामध्ये राहिलेली नाही, ती ठेवण्याचं कारणही नाही. कारण ज्या ज्यावेळी कारखानदारी अडचणीमध्ये आली, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकेजेसच्या माध्यमातून, मदतीच्या माध्यमातून ही कारखानदारी जिवंत राहिली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. सातत्याने एफआरपी दिली पाहिजे, अगोदर जरी धरला तरी देखील ती एफआरपी देता यावी याकरता कारखान्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे राज्य सरकारने केलं. मग ते सॉफ्ट लोनच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्राच्या राज्याच्या मदतीच्या माध्यमातून असेल, काही टॅक्सेस त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न असेल, अशा माध्यमातून कारखान्याच्या पाठीमागे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील उभे राहिलो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज जरी आपण म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं सत्य आहे की आज उत्तर प्रदेशातली कारखानदारी कदाचित ती जास्त नफा कमवत असतील, आसपासमध्ये मोठं मार्केट त्यांना असेल, पण एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की त्यांच्या कारखानदारीत आणि आपल्या कारखानदारीतला मुख्य फरक असा आहे की त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्याचे दर आहे एफआरपी आणि तिथे एक स्टेट सपोर्ट प्राइस काहीतरी देतात, त्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी ते 60% देखील देऊ शकलेले नाहीत. आणि आपल्या राज्यामधल्या आपल्या साखर कारखान्यांनी आता जवळजवळ 98-98% एफआरपीचं मागच्या वर्षी पूर्णपणे त्या ठिकाणी वाटप केलं आणि याही वर्षी केलं. त्यामुळे आपली साखर कारखानदारी ही शेतकऱ्याकरता या ठिकाणी काम करते, त्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, त्याचा योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याच्या श्रमाला मूल्य मिळालं पाहिजे, याकरता आपली कारखानदारी चांगल्या प्रकारे काम करते हे या ठिकाणी सांगताना मला आनंद वाटतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या सगळ्या व्यवस्थेच्या पाठीमागे निश्चितपणे राज्य सरकार देखील उभं राहील. आज पवार साहेबांनी दोन बाबी अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. एक म्हणजे वीज निर्मितीच्या संदर्भात विषय मांडला आणि ही गोष्ट खरी आहे की काही काळ झाला आहे त्याच्यामध्ये, तर म्हणजे आमचा प्रयत्न होता मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचे निर्णय करण्याचा, तर आता तो सगळा निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे. यामध्ये माझे देखील अशा प्रकारचा प्रस्ताव आहे की हे खरं आहे की ज्यावेळी आपण सुरुवातीला 7 रुपयापर्यंत 6 रुपयापर्यंत मग 7 रुपयापर्यंत दर दिला, पण आता आपल्याला ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात मला आणून द्यायची आहे की शेवटी शेतकऱ्याला आपण स्वस्त वीज देतो आणि शेतकऱ्याची स्वस्त वीज जी आहे ती वीज आपण बॅलन्स करण्याकरता उद्योगावर विविध घटकांवर आपण जवळजवळ त्याची क्रॉस सबसिडी त्या ठिकाणी टाकत असतो. आता या ठिकाणी वळसे पाटील साहेब आहेत किंवा
अजितदादा आहेत, जे ऊर्जा मंत्री राहिलेले आहेत, त्यांना देखील याची कल्पना आहे. आता जवळजवळ 5,000, 7,000, कधी 10,000 कोटीपर्यंत ही सबसिडी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. त्यामुळे आपण जी वीज प्रोक्युअर करतोय, जी घेतोय, त्याचे जर दर आपण योग्य ठेवले नाही तर आज आपली सगळी कारखानदारी जी आहे ती अडचणीमध्ये आली. आता या ठिकाणी कोल्हापूरचे आमचे लोक आहेत, ते सांगतात की आमचे कारखाने तिकडे कर्नाटकाला चालले, तिकडे विदर्भातले लोक म्हणतात मध्य प्रदेशला चालले, तिकडे मराठवाड्यातले म्हणतात आंध्र प्रदेशला किंवा तेलंगणाला चालले, तिकडे उत्तर महाराष्ट्रातले म्हणतात गुजरातला चालले. कारण विजेचे भाव जे आहेत ते भाव परवडत नाही. आणि मग हे विजेचे जे भाव आहेत कारखानदारीचे, हे जर आपल्याला थोडेसे मार्जिनलाइज करायचे असतील तर जी वीज खरेदी आपण करतोय, ही खरेदी म्हणजे जी आपल्याही प्लॅन्ट्स मधनं करतोय आणि जी मग सहवीज निर्मितीतनं आपण करतोय, जी क्लीन एनर्जी आपण करतोय, अशा सगळ्या गोष्टींचे जे काही दर आहेत ते आपल्याला जोपर्यंत ऑप्टिमम करता येणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण यातनं मार्ग काढू शकणार नाही. आणि म्हणून तो सातत्याने प्रयत्न आहे. मला याची कल्पना आहे की 2 गोष्टींचा विचार हे दर ठरवताना निश्चितपणे केला पाहिजे. एक तर गुंतवणूक किती आहे याचा विचार केला पाहिजे, त्या गुंतवणुकीचा परतावा किती असला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि त्या परताव्यासोबत माझं मत असं आहे की इतर जर आपण कोळशावरच्या विजेला काही पैसे देत असू तर त्याच्यापेक्षा 10% जास्त पैसा, कारण ही क्लीन फ्युएल आहे, त्यामुळे क्लीन फ्युएलला आपण परताव्यामध्ये देखील अधिक परतावा कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. या सगळ्या बाबींचा विचार करून जो काही साधारणपणे दर आपण अराईव्ह करू शकू त्या दराने ती वीज घेण्याकरता राज्य सरकारची पूर्णपणे मान्यता आहे. आणि पवार साहेबांना आश्वस्त करू इच्छितो की अतिशय लवकर आम्ही या संदर्भातला जो अंतिम निर्णय आहे तो अंतिम निर्णय करून या कारखान्यांसोबत करार करून लवकरात लवकर त्याची वीज आम्हाला कशी घेता येईल त्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि काही कारखानदारांची माझी चर्चा झाली त्यावेळेस त्या कारखानदारांनी त्या ठिकाणी हे देखील सांगितलं, कारण पूर्वी ज्यावेळेस आपण सहवीज प्रकल्प लावले त्यावेळेसची आपली कॅपिटल कॉस्ट देखील जास्त होती. आता कॅपिटल कॉस्ट जी आहे ती देखील बऱ्यापैकी मार्जिनलाइज होते आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, नवीन प्रकारचे त्या ठिकाणी मशिनरी आली आहे. त्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करता आणि हे सगळं अतिशय पारदर्शी आपल्याला माहिती आहे, कारण कॅपिटल कॉस्ट किती आहे याची आपल्याला कल्पना आहे, त्याची ऑपरेटिंग कॉस्ट किती आहे याची आपल्याला कल्पना आहे, त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे याचा आपल्याला 100% विचार करता येतो, इंटरेस्टचं प्रेशर किती आहे त्याचा आपल्याला विचार करता येतो. या सगळ्या बाबीचा विचार करून त्याच्यावर परतावा देत असताना हे क्लीन फ्युएल असल्यामुळे याला अधिक थोडा परतावा मिळाला पाहिजे असं सूत्र जर आपण मांडलं तर त्या सूत्रातलं एक आपण निश्चितपणे योग्य दर अराईव्ह करू की ज्याचा कारखान्यांचाही फायदा होईल. आणि उद्या शेवटी राज्य सरकार जशी सबसिडी देते ती सबसिडी काही स्वतःच्या खिशातनं तर देत नाही, ती थोडी बहुत म्हणजे जवळजवळ 90% इंडस्ट्रीच्या ग्राहकांकडे ते 80% आणि 20% जे कमर्शियल ग्राहक आहेत किंवा थोडे बहुत रेसिडेन्शियल हाय एंड ग्राहक आहेत त्यांच्याकडनं ती सबसिडी आपण देतो. आणि म्हणून त्यांच्यावरही अधिक हा सबसिडीचा बोजा पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. हा निर्णय आम्ही अतिशय लवकर करू. इथेनॉलच्या संदर्भात देखील ज्या प्रकारे या ठिकाणी सांगितलं, मी देखील सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतोय की इथेनॉलचा जो काही दर आहे हा परवडला पाहिजे. शेवटी इथेनॉल हे देखील एक क्लीन फ्युएल आहे आणि त्यामुळे यातनं आपण देशाचं परकीय चलन वाचवतो, यातनं प्रदूषणाची हानी आपण वाचवतो आणि म्हणून त्यातलंही त्याचा जो काही दर आहे तो परवडला पाहिजे. त्या संदर्भात बराच पत्रव्यवहार मी देखील केला. पवार साहेब स्वतः माननीय पंतप्रधानांशी बोलले आहेत, मी स्वतः बोललो आणि मला विश्वास आहे की यातनं निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल. येत्या काळामध्ये मला असं वाटतं की मागच्या थोडंसं दुष्काळामुळे आपल्याकडे ऊस कमी होता, पण आता येत्या काळामध्ये भरपूर ऊस आपल्याकडे येईल. त्यामुळे जे कारखाने आपले बंद पडलेले आहेत ते कारखानेही सुरू झाले पाहिजे याकरता देखील आपल्याला विचार करावा लागेल. अन्यथा जर ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं, आता मान्सून चांगला झाला, धरणांमध्ये पाणी होतं, जलयुक्त शिवारमुळे अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली, पातळी वाढली आणि म्हणून ऊसाचा जो काही या ठिकाणी उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे किंवा ते वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये एकही साखर कारखाना बंद राहू नये अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीने देखील मी या ठिकाणी साखर संघ असेल, VSI असेल, आमचे साखर आयुक्त असतील, असे सगळे लोक बसून ते जे काही बंद असलेले कारखाने आहेत ते आपल्याला कसे सुरू करता येतील, जे आपल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्याशी चर्चा करून त्याचं रिस्ट्रक्चरिंग, रिशेड्युलिंग हे कसं आपल्याला करता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. मला दिलीपराव असं म्हणाले की या सगळ्या प्रश्नाचे सोडवणूक करण्याकरता एक उच्चस्तरीय बैठक देखील झाली पाहिजे. मला असं वाटतं अतिशय योग्य सूचना दिलीपराव आपण या ठिकाणी दिली आहे आणि म्हणून निश्चितपणे येत्या काळामध्ये शक्य झालं तर पुढच्या आठवड्यातच आपण साहेब स्वतः त्याला राहणार असतील तर अधिकच उत्तम आहे. कारण एक आपल्याला फायदा असा आहे की केंद्र सरकारमध्ये देखील साहेबांना त्या ठिकाणी ज्या काही बाबी आपण ठरवतो त्या सगळ्या काही राज्याच्या नसतात, बऱ्याच बाबी केंद्राच्या असतात. त्यामुळे केंद्राकडे आम्ही तर पाठवतोच, पण साहेब देखील त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करतात
आणि त्यातनं आपल्याला निश्चित एक फायदा होतो. म्हणून पवार साहेब देखील त्या बैठकीला असतील, तर ही बैठक येत्या आठवड्याभरात निश्चितपणे आपण घेऊ आणि या क्षेत्रासमोरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सॉल्व्ह कशा करता येतील, त्याच्यावर निर्णय कसे करता येतील हा प्रयत्न करू. मी एकच गोष्ट या निमित्ताने पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राज्याचं सरकाराचं क्षेत्र असेल, ऊसाच्या शेतीच्या संदर्भातलं क्षेत्र असेल, ऊस कारखानदारीचा विषय असेल किंवा इतरही सगळ्या प्रकारचे जे काही उपपदार्थ आपण करतोय, या सगळ्या क्षेत्राबद्दल अतिशय सकारात्मक आहे, अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि सरकारचं हे निश्चितपणे मत आहे की या क्षेत्राला अधिक आपल्याला ताकद दिली पाहिजे, अधिक जीवन दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये अधिक तंत्रज्ञान आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातनं निश्चित आपल्या शेतकऱ्याला आपल्याला समृद्ध करता येईल आणि आपल्याला राज्याला देखील आपल्याला पुढे नेता येईल. मी पुन्हा एकदा या ठिकाणच्या सर्व ज्यांनी ऊस कारखानदारीमध्ये शेतीमध्ये अतिशय उत्तम काम केले अशा सर्व मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला VSIने या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.